जय गुरुदेव. तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे, पण आता पुन्हा एकदा सांगते की ज्यांना कर्ज कमी करायचे किंवा पैशाचे रस्ते मोकळे करायचे असतील त्या लोकांनी प्रत्येक गुरुवारी आपलं गव्हाचं पीठ असते ते पीठ मळून त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि हळद टाकायची आणि ते पिठाचा गोळा करून त्याचे छोटे 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 गोळे करा आणि ते गोळे जिथं नदी असेल तळं असेल तिथं माशांना खायला टाका. त्याच्याने काय होईल तर तुमचे पैशाचे मार्ग, जर कर्ज असेल तर तुमचं कर्ज जाईल आणि ज्यांना पैसे येत नाही आहेत तर त्यांना पैसे यायला सुरुवात होईल. कारण हा एक अन्नदानाचाच मार्ग आहे. तर याच्याने आपण एक अन्नदान, आणि मासा हा विष्णूचाच अवतार आहे, तर त्याच्याने तुम्ही जेव्हा ते पिठाचे गोळे टाकता तेव्हा ते विष्णूपर्यंत पोचतं. आणि पिठाचे गोळे टाकताना राम असं म्हणून गोळा टाकायचा आहे. हे प्रत्येक गोळा ज्यावेळेला पाण्यात टाकता त्यावेळेला राम हा शब्द हे बोलूनच तो गोळा टाकायचा आहे. त्याच्याने खूप चांगलं फळ मिळतं. ज्यांना काहीच सुचत नाही, ज्यांना काहीच मार्ग दिसत नाही, त्यांनी हा प्रयोग नक्की करून बघा. आणि एक गुरुवार नाही तर 5 गुरुवार तरी नियमाने हा उपाय करा. आणि काय फरक पडला हे मला स्वतः कमेंट करून सांगा. कारण ह्या उपायाने फरक हा पडतोच. कारण खूप लोकांना मी हा उपाय सांगितलेला आहे आणि बऱ्याच जणांना याचा फरक पडला आहे. तसं तुम्हाला पण फरक पडेल. आणि खरंच खूप दुःखी असाल, वैतागलेले असाल तर हा उपाय नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळतील. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय पद्मावती माता की जय. महाराष्ट्राच्या काळाचं